शालेय शिक्षण मंत्री नामदार माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब आज आपल्या अधिवेशनाला उपस्थित झाले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। साहेब, हे महाराष्ट्रातला जो कर्मचारी आहे आपला आहे, आपल्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत नेण्याचं काम हा कर्मचारी खऱ्या अर्थानं करतो। परंतु जेव्हा तो रिटायर होईल, सेवानिवृत्त होईल, तेव्हा त्याचं म्हातारपण कसं असेल याची त्याला गॅरंटी नाही। येणाऱ्या काळामध्ये त्याचं भविष्य कसं असेल हे त्याला माहित नाही आणि म्हणून मागच्या 8-10 वर्षापासून सतत आक्रोश कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या विषयावर आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागतच करतो की त्यांनी फॅमिली पेन्शन असेल, ग्रॅच्युइटी सारखा विषय असेल, ज्यांची जाहिरात आधी आली नंतर नियुक्ती झाली अशांचा विषय असेल, हे बरेच विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सोडवलेले आहेत। परंतु आता केंद्राने लागू केलेली यूपीएस योजना आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा स्वीकारलेली आहे, परंतु या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्याला यूपीएस योजना नाही पाहिजे। काय पाहिजे मग? आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना पाहिजे, जे 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना मिळते। आम्हाला त्या पेन्शन योजनेतून शाश्वती आहे की आमचं म्हातारपण योग्य होईल, आम्हाला अडचण जाणार नाही। आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे एक दूत म्हणून इथं आलेला आहात आणि निश्चित आमच्या भावना आपण मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवणार आहात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी जुनी पेन्शन योजना आपण लागू करावी आणि हा जो जेवढा महाराष्ट्रातला जनसमूह आहे, आमचा नारा काय आहे? जो देईल पेन्शन, जो देईल पेन्शन, वोट फॉर। आमचा कुठलाही धर्म नाही, पक्ष नाही, नेता नाही, जुनी पेन्शन हेच आमचं भवितव्य, म्हातारपणाची काठी आहे आणि हे निवडणुकीपूर्वी देऊन हा विषय सोडवावा। साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये जो देईल पेन्शन, वोट फॉर। काय पाहिजे? अरे काय पाहिजे?